नमस्कार. छायाच रेसिपीजमध्ये आज आपण तांदळाच्या पिठापासून खूपच मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत. चला तर बनवायला सुरुवात करूया. इथे मी अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलं आहे. इथे मी या कपाने पीठ मोजून घेतलं आहे. तुम्ही घरातली एक वाटी सेट करा आणि तिने इथे अर्धी वाटी पीठ मोजून घ्या. यानंतर यामध्ये 2 चमचे गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि 2 चमचे रवा घालायचा आहे. रव्यामुळे मस्त कुरकुरीतपणा येईल रेसिपीला. आता यामध्ये 2 चमचे दही घालायचं आहे. थोडंसं आंबट दही ते घ्यायचं म्हणजे चव छान येते. आता हे मिक्स करून घेऊया आधी आणि नंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे खूपच कमी पाणी लागणार आहे. तर इथे मी 1 कप पाणी घेतलं आहे. यातलं थोडं थोडं घालत जायचं आहे आणि हे मिक्स करत जायचं आहे आणि याच्यातल्या सगळ्या गुठळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर एकत्र मला किती पाणी लागलं ते मी तुम्हाला शेवटी सांगते. तर घरी असलेल्या पिठामधून खूपच मस्त अशी रेसिपी इथे तयार होईल. तर इथे थोडं थोडं पाणी घालत हे पीठ मी पहा तयार करून घेतलं आहे आणि असं आपल्याला पीठ हवं आहे. तुम्ही पाहू शकता हे घट्ट आहे. अगदी स्मूथ असं पीठ मी तयार करून घेतलं आहे. अजिबात गुठळ्या नाही आहेत. तर हे असं मी 2 मिनटं असं छान फेटून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता हे इतपत घट्ट आपल्याला हवं आहे. तर हे असं पीठ तयार करण्यासाठी मला इथे जे मी 1 कप पाणी घेतलं होतं त्यातलं पाऊण कप पाणी लागलं आहे. पाहू शकता पाव कप पाणी शिल्लक राहिलं आहे. तर तुम्हाला साधारण अर्धा ते पाऊण कप पाणी इथे लागेल. आता हे पीठ आपल्याला 15 ते 20 मिनटासाठी असंच झाकून ठेवायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये जो रवा आहे तो छान फुलेल. तर इथे पहा 15-20 मिनटं झाली आहेत. आपण हे पाहूया. हे आधीपेक्षा घट्ट झालं आहे. रव्याने पाणी ॲब्झॉर्ब केलं त्यामुळे हे आता अगदी परफेक्ट असं झालं आहे. तर हे पीठ बाजूला ठेवूया आणि आपण एक चटणी बनवून घेऊया. तर चटणीसाठी इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, 1 चमचा भाजलेली चण्याची डाळ घेतली आहे, चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे, 2 पाकळ्या लसूण आणि थोडंसं आलं घेतलं आहे आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तर आता हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि गरजेप्रमाणे पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे. चटणी तयार आहे. आता यावरती फोडणी घालूया. तर इथे 1 चमचा तेल गरम करून घेतलं. यावरती अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा उडदाची डाळ घालायची आहे. उडदाच्या डाळीचा किंचित रंग बदलला की यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे आणि इथे 1 लाल मिरची मी तुकडे करून घातले. ही फोडणी तयार आहे. चटणीवरती ही फोडणी घालूया. फोडणीमुळे चटणीला खूपच मस्त चव येते. मिक्स करून घेऊया आणि ही छानशी चटणी तयार आहे. चटणी बाजूला ठेवूया आणि आपण आता पुढची कृती करूया. तर हे जे पीठ आपण तयार करून ठेवलं होतं त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. यानंतर कढीपत्ता असा चिरून घेतला आहे मी. बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. थोडंसं आलं किसून घेतलं आहे ते घातलं आहे. यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. आता हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. त्याआधी मी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. हे सगळं मिक्स करून घेऊया. तर हे आता पीठ आपलं तयार आहे. तर यापासून आपण बोंडं बनवणार आहोत. तर इथे आता मी यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालते. बेकिंग सोडा ऑप्शनल आहे. जर तुम्हाला बेकिंग सोडा घालायचा नसेल तर जेव्हा आपण 15 ते 20 मिनटासाठी पीठ ठेवलं होतं तर त्याऐवजी तुम्ही 2 तास हे पीठ झाकून बाजूला ठेवून द्या. म्हणजे ते फर्मेंट होईल आणि इनो सोडा न घालता आपली रेसिपी किंवा आपण जी बोंडं बनवणार आहोत ते अगदी जाळीदार बनतील, हलकी फुलकी बनतील. तर यामध्ये मी पाव चमचा बेकिंग सोडा घातला आणि त्यावरती थोडंसं पाणी घातलं सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी आणि मिक्स करून घेतलं.
तर हे पीठ आता तयार आहे. याची आपण बोंडं किंवा पकोडे बनवणार आहोत. तर इथे मी तेल छान गरम करून घेतलं. नंतर गॅसची फ्लेम मंद करायची आहे आणि गोल आकाराचे हे बोंडं आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. मंद फ्लेमवरती फ्राय करायचे म्हणजे आतपर्यंत छान ते फ्राय होतात. आणि लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही बोंडं तेलामध्ये सोडाल तेव्हा तेल अगदी मस्त गरम हवं. तेल जर व्यवस्थित गरम नसेल तर ती खूपच तेल ओढून घेतात आणि तेलकट बनतात. म्हणून आधी तेल छान गरम करून घ्या आणि मग गॅसची फ्लेम मंद करून बोंडं तेलामध्ये सोडा. मंद फ्लेमवरती मस्त ही फ्राय करून घ्यायचे आहेत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त हलकी फुलकी होतात आणि मस्त आकाराने असे गोल झालेत. पाहू शकता अगदी छान अशी दिसायला सुद्धा अगदी मस्त दिसतात आणि चवीला तर अगदी अप्रतिम लागतात. सोडा न घालता सुद्धा तुम्ही ही बनवू शकता. तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही 2 तास हे पीठ असं झाकून ठेवून त्यापासून बनवू शकता. मला इथे इन्स्टंट बनवायचे होते म्हणून मी इथे सोडा घातला. सोडा अगदीच ऑप्शनल आहे. तर इथे मी सगळे बोंडं असे फ्राय करून घेतलेत. सर्व करूया. तर इथे आपण जी चटणी बनवली त्याचबरोबर मी इथे कांदा टोमॅटोची चटणीसुद्धा सर्व केले, जी या आधीच्या रेसिपीजमध्ये मी शेअर केली आहे. ती तुम्ही पाहू शकता. तर ही बोंडांची रेसिपी तुम्हाला आवडलीच असेल. अगदी मस्त बनतात. घरी असलेलं साहित्य हे बनवण्यासाठी आपण वापरलं. अगदी हलकी फुलकी तुम्ही पाहू शकता. दिसायला किती मस्त दिसत आहेत. तुम्हाला मी एक तोडून दाखवते. आतपर्यंत अगदी जाळीदार बनतात आणि आपण जी चटणी बनवली त्याबरोबर तर खूपच अप्रतिम लागतात. तर तुम्ही ही बोंडं नक्की बनवून पहा. तुम्हाला नक्की आवडतील. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.